जय भीम. मी श्रीपती ढोले बोलतोय. OSD अर्थात ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी, पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई, हेड ऑफिस नागसेन विद्यालय, प्रभात नगर, नांदेड. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नेता रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो कार्यक्रम हातात घेतलेला आहे, राष्ट्रीय कार्यक्रम, म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे आजी माजी विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिवाय पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे हितचिंतक, म्हणजे खऱ्या अर्थाने सर्व भारतीय जनतेनेच हा हातात घेतलेला कार्यक्रम आहे. जो कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे, विषय आहे तो म्हणजे भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूलतत्वे ही भारतीय माणसांच्या मनावरती कोरणे हा या कार्यक्रमाचा विषय आहे. आणि हा कार्यक्रम एखाद्या जातीपुरता, एखाद्या धर्मापुरता, एखाद्या विशिष्ट गटापुरता किंवा एखाद्या शासनाच्या एखाद्या यंत्रणेपुरता असा मर्यादित नसून तर भारत नावाचं जे राष्ट्र आहे, या राष्ट्रात राहणाऱ्या सगळ्या नागरिकांचा हा कार्यक्रम आहे. सगळ्यांचा ह्याच्यासाठी आहे की 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशाचं संविधान हे लागू झालं आणि त्याच दिवशी आपल्या देशाची जी जुनी व्यवस्था होती, मग राजेशाही असेल, सरंजामशाही असेल किंवा जे काही हा जो प्रकार होता तो पूर्ण प्रकार पुसला गेला आणि खऱ्या अर्थाने संसदीय लोकशाही आपल्या देशामध्ये तेव्हापासून लागू झाली. आणि मग भारतीय संविधानाने मार्गदर्शन केल्यानुसार आपली संसद अस्तित्वात आली. मग त्या संसदेमध्ये असणारे मग राष्ट्रपती, त्याच्यानंतर 2 सभागृह, लोकसभा, राज्यसभा, आणि मग ही सगळीच पुन्हा मग राज्याच्या पातळीवरती जे राज्य म्हणजे विधान परिषद, विधानसभा, राज्यपाल म्हणजे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपाल, आणि मग इथपासून जी आपली ही त्रिस्तरीय अशा प्रकारची जी व्यवस्था आहे, म्हणजे संसद, त्याच्यानंतर घटक राज्य आणि पंचायत राज, आणि या अशा पद्धतीनं आपण पंचायत राजच्या माध्यमातून अगदी शेवटच्या खेड्यापाड्यापर्यंत आपण जाऊन पोहोचलो. आणि मग तिथपर्यंत सगळ्या माणसांचं कल्याण करणे हे आपल्या भारतीय संविधानाचं उद्दिष्ट आहे. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित इथली समाज रचना आपल्याला उभी करायची आहे. आणि म्हणून भारतीय संविधान भारतीय राष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला किमान त्याची तोंड ओळख तरी असणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा हा कार्यक्रम आम्ही हातात घेतलेला आहे. हा कार्यक्रम राबवत असताना पहिल्यांदा 2 जिल्हे मी घेतलेले आहेत, एक पालघर जिल्हा आणि दुसरा नांदेड जिल्हा. तेव्हा या 2 जिल्ह्यांपैकी नांदेड जिल्ह्यामध्ये आज म्हणजे 30 मार्च 2026 रोजी मी नांदेड जिल्ह्यामध्ये असताना या नांदेड जिल्ह्याचे समन्वयक प्राध्यापक अनिल शेळके सर यांना घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही कारण आज प्रचंड अशा प्रकारची गर्दी होती. परंतु यंत्रणेमार्फत
आम्ही जे काही त्यांच्या नावाने त्यांना ॲड्रेस करून लिहिलेलं पत्र आहे आणि बाकी या जिल्ह्यामधल्या सगळ्या यंत्रणेला ते पाठवलेलं आहे. मग पोलीस यंत्रणा असेल, समाज कल्याण विभागाची यंत्रणा असेल, आदिवासी कल्याणची यंत्रणा असेल, त्याच्यानंतर ग्रामविकासची यंत्रणा असेल आणि या सगळ्या म्हणजे विभागाला आम्ही जी काही पत्राच्या मार्फत कळवलेली माहिती आहे ती कुठपर्यंत आली, कुठल्या स्टेजवर आमच्या पत्राची दखल घेतली जात आहे याची आम्हाला माहिती मिळाली आणि ही माहिती मिळवणं गरजेचं होतं. कारण संपूर्ण जिल्हा जर आम्हाला सक्रिय करायचा असेल तर प्रत्येक तालुक्याला समन्वयक नेमणे आणि असं अगदी ग्राम पातळीपर्यंत हे नेटवर्क उभं करण्यासाठी मी आमचे प्राध्यापक अनिल शेळके सर यांना सूचना दिलेल्या आहेत. आता ते जिल्ह्यामध्ये यंत्रणा उभी करतील आणि भारतीय संविधानाची मूलतत्वे ही अगदी शेवटच्या खेड्यापाड्यातील अगदी शेवटच्या तळागाळातील माणसापर्यंत आम्हाला हे पोचवायचं असल्यामुळे ते नेटवर्क उभं करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून आज मला अतिशय समाधान होत आहे की प्राध्यापक अनिल शेळके सर आता नांदेड जिल्ह्यामधली यंत्रणा उभी करण्याच्या कामाला लागलेले आहेत. आणि मग वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे कलेच्या माध्यमातून म्हणा, भाषणांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही भारतीय संविधान हे लोकांना समजून सांगणार आहोत. त्यांची मूलतत्व, त्यांची जे काही म्हणजे एकंदरीत भारतीय संविधान काय आहे याची ओळख आम्ही लोकांना करून देणार आहोत. तेव्हा पुन्हा एकदा सर्व जनतेला मी आवाहन करतो, हा कार्यक्रम एखाद्या जातीपुरता, एखाद्या धर्मापुरता, एखाद्या विशिष्ट समाज गटापुरता किंवा एखाद्या शासकीय यंत्रणेपुरता किंवा एखाद्या जिल्ह्यापुरता असा मर्यादित नसून याचा केंद्रबिंदू आहे माणूस. जिथं जिथं माणूस आहे तिथं तिथंपर्यंत ही भारतीय संविधानाची मूलतत्वे पोहोचली पाहिजेत याची म्हणजे खबरदारी आम्ही घेतो आहोत. आणि त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी शेवटच्या खेड्यापाड्यापर्यंत आम्ही ही नेटवर्क उभं करण्याच्या कामाला लागलेलो आहोत. पुन्हा एकदा या नांदेड जिल्ह्याचे समन्वयक प्राध्यापक अनिल शेळके सरांना मी त्याच्या कामाला शुभेच्छा देतो. त्याच्यानंतर 2 तारखेला मी इथून गुजरातमध्ये जाईल, आनंद या शहरामध्ये. तिथून 4 तारखेला निघून 5 तारखेला बरोबर मी पालघरमध्ये असेल. पालघरमध्ये आमचे पालघर जिल्ह्याचे जे समन्वयक आहेत बौद्धाचार्य विकास भोने साहेब, हे विकास भोने साहेब त्यांनासुद्धा कामाला लावून त्यांचंसुद्धा अगदी ग्राम पातळीपर्यंत म्हणजे तालुके, सर्कल आणि ग्राम पातळीपर्यंत नेटवर्क ते उभं करतील. म्हणजे सरकारी यंत्रणा शिवाय समाजातली प्रतिष्ठित मंडळी, कार्यकर्ते मंडळी, त्याच्यानंतर बार्टीकडून जे काही समतादूत नेमलेले आहेत ते समतादूत, बार्टीचे प्रकल्प अधिकारी, त्याच्यानंतर आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी, या सगळ्यांना घेऊन हे भारतीय संविधान लोकांपर्यंत नेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. तेव्हा पुन्हा एकदा सर्व जनतेला आवाहन करतो की या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. जय भीम.